नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अम्रपाली लोखंडे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर चला, नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूयात आणि आपलं म्हणणं जगभरात पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. तर बघा, आता विषय असा आहे की रक्षाबंधन जवळ आले आहे. बहीण भावाला राखी बांधते. बहीण भावांच्या नात्यांचा हा सण आहे रक्षाबंधन. पण त्या अगोदर आपण रक्षाबंधन साजरा करतो. त्या अगोदर रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम गणेशाला राखी का बांधतात किंवा बांधावी, हे धार्मिक परंपरा, त्यांचे महत्त्व आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी गणपती बाप्पाला राखी का बांधतात याचे धार्मिक महत्त्व, परंपरा या व्हिडिओत आपण पाहूयात. तर बघा, अवघ्या देशभरात ज्या सणांची आतुरतेने वाट पाहण्यात येत आहे तो सण म्हणजे रक्षाबंधनाचा. हा सण यंदा 28 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधन सण हा भाऊ बहिणीमधील प्रेम आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. या दिवशी राखी बांधण्याचे संबंधित अनेक धार्मिक परंपरा आहेत. मात्र काही कुटुंबामध्ये आणि रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी बांधण्याची परंपरा आहे. ही प्रथा नेमकी का पाळली जाते याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता असते. जाणून घेऊयात या परंपरेबद्दल आणि धार्मिक मान्यतेबाबत. काही ठिकाणी कौटुंबिक परंपरेनुसार रक्षाबंधनाला भावांच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी गणपतीला राखी अर्पण करण्याची परंपरा मानली जाते. याचं कारण म्हणजे हिंदू धर्म परंपरात भगवान गणेशाला विघ्नहर्ता आणि शुभ कार्याचा अधिपती मानले जाते. कोणतेही मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी गणेश पूजन करण्याची प्रथा आहे. त्याच भावनेतून काही कुटुंबामध्ये रक्षाबंधनाच्या विधीलाही प्रथम गणेश पूजन करून गणेशाला राखी किंवा रक्षासूत्र अर्पण केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार गणेशाला प्रथम राखी बांधल्याने रक्षाबंधनाचा विधी निर्विघ्नपणे पार पाडावा, कुटुंबावर मंगलमय कृपा राहावी आणि सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी अशी श्रद्धा आहे. त्यानंतर बहीण भावाला राखी बांधते. बाप्पाला प्रथम राखी कशी बांधावी, काय करायचं, कशी पद्धत आहे, कशी पूजा करायची ते आपण या व्हिडिओत पाहूया. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रथम घरातील देवघर स्वच्छ करून भगवान गणेशाची पूजा करावी. त्यानंतर गणेशाला राखी अर्पण करून भावाला राखी बांधण्याची प्रथा काही कुटुंबात पाळली जाते. पूजा साहित्य: कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, धूप, दीप, नैवेद्य, पाणी आणि राखी. पूजा करायची पद्धत बघा. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. गणेश मूर्तीसमोर दिवा लावून धूप दाखवावा. गणेशाला पाणी, कुंकू, अक्षता, फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात. गणेशाची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवावा. गणेशाची राखी अर्पण करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. त्यानंतर भावाला पाटावर बसवून औक्षण करावे. भावांच्या कपाळावर कुंकू किंवा गंध लावून अक्षता लावाव्यात. भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देऊन उजव्या मनगटावर राखी बांधावी आणि मिठाई भरवावी. भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देऊन तिच्या सुखसमृद्धीची कामना भावाने करावी. गणेशाला राखी बांधण्यामागे आणखी काय श्रद्धा आहे ते आपण पाहू. धार्मिक मान्यतेनुसार भगवान गणेश बुद्धी, विवेक आणि मंगलतेचे. तर बघा, गणेशाला राखी बांधण्यामागे आणखी काय श्रद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान गणेश हे बुद्धी, विवेक आणि मंगलतेचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे राखी बांधताना गणेशाचे स्मरण केल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि संरक्षणाची भावना कायम राहावी अशी धार्मिक भावना व्यक्त केली जाते. गणपतीला राखी बांधणे आवश्यक आहे का? खूप महत्त्वाचे आहे का? तर हो, खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माझा एक किस्सा सांगते. एक खरोखरचा. मला सक्का भाऊ नाही आहे. मला सक्का भाऊ नसल्यामुळे मी पहिल्यापासून, जसं मला समजायला लागलं तेव्हापासून मी गणपतीलाच राखी बांधते. कारण कुणाला बांधायची ना, त्यामुळे मी गणपतीलाच राखी बांधते. आणि योगायोगाने आज मी हा व्हिडिओ बनवते की प्रथम गणपतीला राखी बांधल्यास
बांधल्याचे खूप छान महत्त्व आहे, चांगले महत्त्व आहे. आणि ते खरंच त्यावरून अजूनही माझा विश्वास कायम म्हणजे जास्त भक्कम झाला की आपल्यावर देवाचा वास आहे आणि आपण प्रथम गणपतीला राखी बांधतो. तर मला कोणी सांगितलं नाही, मी माझ्या मनानेच गणपतीला आत्तापर्यंत राखी बांधते आणि इथून पुढे देखील बांधत राहीन. तर चला, गणपतीला राखी बांधणे आवश्यक आहे का? गणेशाला राखी बांधणे ही श्रद्धेची बाब असून ज्या कुटुंबात ही परंपरा आहे त्यांना ती भावनाने पाळू शकतात. रक्षाबंधनाचा मुख्य भाव मात्र भाऊ बहिणीतील प्रेम, स्नेह आणि परस्पर रक्षणाची भावना हाच आहे. प्रत्येक कुटुंबात हा एक अनिवार्य विधी म्हणून पाळला जात नाही, तर अनेक कुटुंबामध्ये रक्षाबंधनाची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते. तर काही ठिकाणी भावाला थेट राखी बांधण्याची परंपरा देखील पाळली जाते. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त बघा, यावर्षी 28 ऑगस्ट 2026ला रक्षाबंधन आहे. तो दिवस म्हणजे शुक्रवार 28 ऑगस्ट 2026. त्या दिवशी पौर्णिमा आहे. 27 ऑगस्ट सकाळी 9:07 ते 28 ऑगस्ट सकाळी 9:47 राखी बांधण्याचा शुभ काळ मानला जातो. 28 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ते 9:47 तसं पाहायला गेलं तर रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण दिवस कधीही राखी बांधता येते. मुहूर्त स्थानिक सूर्योदय आणि पंचांगानुसार काही मिनिटांनी बदलू शकतो. त्यामुळे आपल्या शहराचे पंचांग पाहणे उत्तम आहे. ज्याच्या त्याच्या गावची जशी प्रथा असते, जसं असते ना तसं समजून आपण रक्षाबंधन साजरी करायची. तर बाप्पाची पूजा केल्यानंतर आपल्या भावाला राखी बांधावी का? धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून आणि त्यांना राखी अर्पण केल्यानंतर आपल्या भावाला राखी बांधली जावी. सर्वप्रथम भावाच्या कपाळावर टिळा लावावा, तांदळाच्या दाव्यांनी आरती अक्षदा टाकाव्यात. राखी बांधल्यानंतर भावाला मिठाई खाऊ घालावी आणि भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन संरक्षण, सुख आणि समृद्धीसाठी शुभेच्छाही देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे बहिणीने भावाच्या घरी जाऊनच राखी बांधावी, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बहिणीनेच भावाच्या घरी जाऊन राखी बांधावी. भावाला सहसा नाही बोलवावं. जर आपल्याला वेळ असेल तर आपणच भावाकडे जावं, भावाला भेटावं आणि रक्षाबंधन साजरे करावे. कारण या बहिणीला तर जास्त माहेरी जात नसल्यामुळे या रक्षाबंधनाच्या निमित्ताने का होईना बहीण माहेरी जाऊ शकते. भावासोबतच सगळ्यांच्या भेटीगाठी देखील घेऊ शकते आणि हा भावा बहिणीचं जे अतूट नातं आहे ते साजरा करू शकते आणि त्यातून एक म्हणजे प्रेम व्यक्त करू शकते. तर हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला? आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चलो बाय. श्री स्वामी समर्थ.